नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आपला आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्यविषयक प्रश्न, विविध आजारांविषयीचे प्रश्न आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. आज वर्ल्ड मलेरिया डे सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने मलेरिया या जीवघेण्या आजाराविषयी सुद्धा आपण विविध वेळी माहिती घेणार आहोत या कार्यक्रमादरम्यान. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे कानाचे आजार आणि आयुर्वेद. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्यांचे ग्रहण करणारी ज्ञानेंद्रिय. करणे शब्द ग्रहण करतात ते म्हणजे आपले दोन कान. आयुर्वेदातील अष्टांगांपैकी ऊर्ध्वांग ही एक शाखा आहे. ऊर्ध्वांग म्हणजेच खांद्याच्या वर जे अवयव आहेत त्याविषयी आयुर्वेदामध्ये माहिती आढळते. त्यातच शालाक्य ही जी एक शाखा आहे आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये, त्यामध्ये कानाच्या रचनेविषयी, कानाचे हेतू, विविध कानाचे आजार होण्याचे हेतू, निदान, पूर्वरूप, रूप, चिकित्सा, पंचकर्म, शल्यकर्म अशा विविध कानाच्या आजारांविषयी आपल्याला माहिती सापडते या शालाक्य तंत्रामध्ये. आणि म्हणूनच कानाच्या आजारावर आयुर्वेदामध्ये काय चिकित्सा सांगितलेली आहे या विषयावर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयावर आपल्याला माहिती देतील निष्णात आयुर्वेद तज्ञ वैद्य समीर जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष ते पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे यशस्वीपणे आयुर्वेदीय चिकित्सा करत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे ते आयुर्वेद विभागाचे प्रधान चिकित्सक आहेत. विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे ते चीफ आयुर्वेद कन्सल्टंट आहेत. क्रिटिकल इलनेसेस, किडनी डिसीजेस, वंध्यत्व, कॅन्सर आणि ऑटिझम ह्यांवर चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शक हो, कानाचे आजार आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या विषयावर तुम्हाला अनेक प्रश्न आम्हाला विचारायचे असतील, ते विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला होणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागताचं. पण कार्यक्रम सुरुवात करताना एक खूप वेगळा विषय घेतला आहे. सहसा हा विषय आपण आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये घेत नसतो. नेमका हा विषय घेण्याचा का ठरवलं तुम्ही? कसं आहे, आयुर्वेदाच्या विषयी बरेच लोकांना गैरसमज असतात की मूळव्याधीचं औषध, काविळीचं औषध, पोटदुखीचं औषध म्हणजे आयुर्वेद, असं होतं बऱ्याच वेळेला. पण आयुर्वेद हे एक ऋषीप्रणीत शास्त्र आहे आणि त्याला एक विशेष अशी सैद्धांतिक भूमिका आहे. आणि त्याच्या आधारे उपरुग्ण परीक्षणे, त्या कुत्र्या मांजरावरती प्रयोग आयुर्वेदाने कधी केलेले नाही आहे, गिनीपिगवरती प्रयोग केलेले नाही, त्या माणसांच्यावरती केलेले आहेत. आणि असं टाईम टेस्टेड हे जे शास्त्र आहे हे समजण्यासाठी म्हणून हा विषय घेतलेला आहे. काय बाल, गृहोर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरावृषान अशी जी 8 अंग आहेत यांनी आयुर्वेद हा परिपूर्ण आहे. म्हणजे मेडिसिनची शाखा याच्यामध्ये आहे, सर्जरीची आहे, तो स्किलचा भाग आहे, हल्लीच्या काळात तो वाढलेला आपल्याला दिसतो. ENTचा भाग जो आहे तो आयुर्वेदात सांगितलेला आहे. कौमार, वृत्ततंत्र ह्या पद्धतीने बालरोगाचा आणि स्त्रीरोगाचा विचार आलेला आहे. अशा सगळ्या अंगांना अनुलक्षून आयुर्वेद आहे हे लोकांना समजण्यासाठी हा विषय आपण निवडलेला आहे. म्हणजे कानाच्या विषयी किती वेगळा विचार करू शकतो, डोळ्याच्या विषयी किती करू शकतो, तोंडाच्या आजाराविषयी किती करू शकतो, हे सगळं लोकांना समजावं यासाठी हा प्रयत्न आहे. निश्चितच अतिशय स्तुत्य हा विषय तुम्ही घेतलेला आहे आणि तुमच्या त्यामागची भावना पण खूप चांगली आहे. सर, जेव्हा आपण कान ह्या विषयावर बोलणार तर कानाच्या रचनेविषयी आयुर्वेदामध्ये काही वैशिष्ट्य सांगितलेलं आहे का? कसं आहे, आपल्या प्राणोअत्र मूर्धगा असं एक सूत्र आहे. म्हणजे आपल्या शरीरातला प्राणवायू जो आहे तो मूर्धक म्हणजे मस्तिष्काच्या ठिकाणी आहे आणि तो इंद्रियांचं धारण करणार आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे अर्थ आहेत किंवा विषय आहेत हे भोगण्याचं सामर्थ्य असलेली 5 इंद्रिय सांगितलेली आहेत. तशी कर्मेंद्रियही सांगितलेली आहेत. तर ह्या सगळ्यांची उपस्थिती जी आहे ती मस्तिष्कामध्ये सांगितलेली आहे.
आणि ते ज्ञान होण्यासाठी मनाची जी अवस्था आहे ती चांगली असणं आवश्यक आहे आणि ते हृदयामध्ये मन राहतं असं सांगितलेलं आहे. तर कानाचा विचार आपण आत्ता करत असताना कानाचा वेगळा विचार आयुर्वेदाचा काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर कानाची हाडं अशी असतात, मध्यकर्ण असतो, आभ्यंतरकर्ण किंवा आतला कान असतो, बाह्यकर्ण असतो. हे वर्णन तर तुम्हाला आधुनिक शास्त्राने लहानपणापासून चौथीपासून आपण ते शिकलेलं असतो. पण महाभूतांच्या हिशोबाने जो विचार आहे तो आता लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पंचमहाभूत जी सांगितलेली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यातला आकाश महाभूताचा जो शब्द नावाचा अर्थ आहे किंवा विषय आहे तो समजून घेण्याचं सामर्थ्य आपल्या कर्णेंद्रियाच्या ठिकाणी आहे. तर जी गोष्ट ज्या जातीची आहे त्या पद्धतीचाच विषय ती ग्रहण करत असते. आता वास काय कानाने येणार नाहीये, बघणं जे आहे ते नाकाने होणार नाहीये, तसा शब्द जो आहे तो कानानेच घेतला जाणार आहे. तर ह्या कानाच्या ठिकाणी वायू नावाचा जो दोष आहे वातपित्त कफातला तो असतो. पक्वाशय कटिशक्ती श्रोत्रासी स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधनम विशेषतः. ह्याच्या श्रोत्रासी म्हणून जो सांगितला आहे तो म्हणजे आपलं टेम्पोरल बोन जे आहे ते आहे आणि त्याच्या ठिकाणी कानाची रचना आहे. म्हणजे कानाच्या उत्पत्तीमध्ये वायू आणि आकाश ही दोन महाभूतं जी असतात ती प्रधान असतात की जी कोरडी आहे. आणि हे लक्षात जर घेतलं तर मग शंख ही दोन जी मर्म आहेत ना त्याला प्राणायतनाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे तिथं जर मार लागला तर माणूस झटक्यात मरतो असं होतं. आणि त्यामुळे ॲक्सिडेंटमध्ये वगैरे फक्त कान झाकून जरी आपल्या हाताने आपण जर बसलो तर हृदयापेक्षा ते मर्म जास्ती महत्त्वाचं आणि माणसं त्यातनं मरायची वाचतात असं लक्षात येतं. तर अशा ठिकाणी कानाला तेल लावणं, हे कानामध्ये तेल घालणं ही प्रक्रिया जी आहे ती आयुर्वेदाने खूप महत्त्वाची झालेली आहे. अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रमातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु सुत्वक स्वप्नतारडीकृत असं जे म्हटलंय त्यावेळेला त्यांना मुंबईच्या लोकांची पडलेली होती आणि त्यांनी असं लगेच लिहिलेलं आहे की गडबडीत हे लोक करू शकणार नाही आहेत. तर शिरश्रवण पादेशी उत्तम विशेषण शिलेत, म्हणजे कानाला बाहेरून तेल लावा आणि शंख प्रदेशी तेल लावा. असं केलं तर तो वात आणि आकाशाचा वायू आणि आकाशाचा महाभूताचा भाग जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. आणि नंतर मग म्हातारपणी जे कान जातात ते लोकांचे जात नाहीत. डोळे जे नंतर त्रास देतात ते तसे करत नाहीत आणि नाकाचा गंध घेण्याची ताकद आहे ती मेंटेन होते. असं हे शास्त्र आहे आणि हा कानाचा वेगळा विचार आयुर्वेद केलेला आहे. हो, तुम्ही हे सांगितलं की पंचमहाभूतांपासून जी आपली शरीराची उत्पत्ती आहे त्यामध्ये कान हा आकाश महाभूताचा अधिक्य आहे. मग वात, पित्त, कफ ह्यांचा काही कानाशी संबंध आहे? आता जो वातदोष आपण म्हटला तर तो पक्वाशयाच्या ठिकाणी म्हणजे मोठ्या तड्याच्या ठिकाणी त्याची उत्पत्ती आहे. चांगल्या पद्धतीचा कडू रसाचा किंवा तिक्त रसाचा मळ तयार झाल्यानंतर त्यातनं चांगल्या वाताची उत्पत्ती होते आणि संपूर्ण शरीराचं जे काही चलनवलन आहे हे त्या वातदोषावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळं संपूर्ण शरीरातलं वायुस्तंत्र जरा प्रवर्तक उच्चानाम हे जे म्हटलेलं आहे ना हे कशाच्या हिशोबाने म्हटलेलं त्या वाताच्या हिशोबाने म्हटलेलं आहे. आणि हा वात जर शरीरातला पक्वाशयामध्ये चांगला असेल, मोठ्या आतड्यामध्ये चांगला असेल तर तो संपूर्ण शरीराचं भरण पोषण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि कानामध्ये आवाज येण्याची जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा त्या वातामुळे चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकते. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे या अनुषंगाने. सतीश यांचा प्रश्न आहे परभणीवरून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. हा, बोला. हॅलो. हा मॅम, माझ्या मिसेसचं वय 35 आहे जवळपास. तर त्यांचा कान फाटलेला आहे मॅडम. अच्छा. तर कान फाटल्यानंतर ऑपरेशन करणं एकच पर्याय आहे का? काही कानाची पाळी फाटलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ना? ठीक आहे, कळलंय आम्हाला तुमचा प्रश्न. मला वाटतं कानाची पाळी जी म्हणतो आपण फाटते. म्हणजे आता दोन्ही पद्धतीने आपण उत्तर देऊया. कारण कसं आहे, कानाचा पडदा फाटणं असंही होऊ शकतं आणि कानाची पाळी फाटणं असंही होऊ शकतं. कानाची पाळी जर फाटलेली असेल तर सर्जनकडे जाऊन त्याची प्लास्टिक सर्जरी आहे, हा त्याचा उपचार आहे. फक्त तो कानाची प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर कानाची आकार जर लहान झाला तर अश्वगंधाची तेल म्हणून आहे ते लावून कानाच्या पाळीचा आकार वाढवता येतो. किंवा बऱ्याच वेळा दागिने घातल्यानंतर ते जड झाले आणि जर कान फाटलेला असेल तर प्लास्टिक झाल्यानंतर तो कानाचा आकार जो आहे तो चांगला करण्यासाठी आयुर्वेदात उत्तम औषध आहे. आता कानाचा पडदा जर फाटलेला असेल तर त्याच्यासाठी जर काही बघायचं झालं तर आधी त्या स्त्रीची तपासणी व्हायला पाहिजे. तिच्या मस्तिष्कावरती त्याचा परिणाम नाही येणार, मेनिंजेसवरती परिणाम नाही येणार, डाव्या कानात ही इन्फेक्शन जी आहे ती पटकन मेंदूकडे जात असतात तसं नाही आहे ना, हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. कान कशामुळे फाटला, मार लागल्यामुळे फाटला का पू वगैरे झाल्यामुळे फाटला का काडी वगैरे घातल्यामुळे फाटला, हे सगळं बघायला पाहिजे. आणि ते झाल्यानंतर आता कानात ठणका जर असेल किंवा कानातनं स्राव येत असेल तर त्याची एक वेगळ्या पद्धतीने विद्रधीची किंवा व्रणशोथाची ट्रीटमेंट करायची असते. आणि त्यात पोटीस खूप महत्त्वाचं असतं. आळशी नावाचं एक धान्य आहे त्याचं पोटीस पहिल्यांदा 5 ते 7 दिवस करायला लागतं. कानाच्या मागचं जे हाड आहे तिथंही ते पोटीस लावायला लागतं. आणि ते झाल्यानंतर संधानीय गण नावाचा एक गण चरक संहितेमध्ये आलेला आहे. त्याचं सिद्ध केलेलं तूप किंवा तेल जे आहे ते ऑटोक्लाव करून सगळ्या आसेप्टिक प्रिकॉशन्स पाळून मग कानामध्ये घालायचं असतं. हे होत असताना आयुर्वेदिक अँटीबायोटिक्स जी काही असतात, सूक्ष्म त्रिफळ आहे, गंधक रसन आहे, मल्लसिंदूर आहे,
अशी वैद्याच्या सल्ल्याने त्यांनी पोटात घ्यावीत, तर तो कानाचा पडदा फाटलेला जो भाग आहे तो हळूहळू भरून येऊ शकतो. अच्छा, म्हणजे कानाचा जो फाटलेला पडदा आहे तो सुद्धा टिम्पॅनोप्लास्टी वगैरे औषधं किंवा जी शस्त्रक्रिया ती न करता सुद्धा आपण हे करता येऊ शकतं. एका विविध लिमिट पर्यंत ह्या गोष्टी करू शकतो. बरोबर, म्हणजे औषधी चिकित्सेने एका लिमिट पर्यंत आपण शस्त्रक्रिया टाळू सुद्धा शकतो. निश्चितच ह्याच अनुषंगाने विचारते की आयुर्वेदामध्ये कानाचे इतर कोणकोणते आजार सांगितलेले आहेत? कसं आहे, आता व्यवहारात आपल्याला जे दिसणारे आजार आहेत कानाचे ते जर बघितलं तर पहिल्यांदा म्हणजे कर्णबाधिर आहे, सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती असतं. आता कानाला ऐकून न येणं हे जन्मजात सुद्धा असू शकतं, तरुण वयामध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा म्हातारपणात होऊ शकतं. जन्मजात असलेलं आणि म्हातारपणाचं आहे ते ट्रीट करायला अवघड असतं. पण 3 वर्षाच्या आतलं जर वय असेल मुलाचं तर त्याचा ब्रेन प्लास्टिक असतो अजून, आणि त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीची सुधारणा करू शकतो. चरकसंहितेमध्ये जो शिरोरोग अध्याय आलेला आहे त्याच्यामध्ये महामायुरीघृत किंवा मायुरीघृत म्हणून आलेलं आहे. ते जर पोटामध्ये दिलं किंवा नार्सिंग रसायन वगैरे दिलं तर मेंदूची डेव्हलपमेंट जी आहे ती त्या काळात सुद्धा आपण करू शकतो. फोर्सेप डिलिव्हरी झालेल्या मुलांना हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो. गोवर किंवा कांजिण्या झालेल्या असतील त्या आईला जर बाळ पोटात असताना तरी हा कानावरती असा परिणाम येऊ शकतो. वेगवेगळ्या अँटीबायोटिकचा परिणाम जो आहे तो मुलांच्या कानावरती येऊ शकतो. आणि काही वेळेला अननोन रिझन्समुळे सुद्धा म्हणजे दोष जे आहे ते तिन्ही दोषांचा प्रकोप झाल्या कारणाने सुद्धा ही गोष्ट घडते. तर ह्याच्यासाठी सुद्धा उपचार असतात, पण 3 वर्षाच्या आत ते दाम्पत्य आपल्याकडे येणं हे खूप गरजेचं असतं. म्हातारपण जर असेल तर त्यावेळेला कान जाणं किंवा बाधिरे जे आहे त्याची एक अवस्था असते. पहिल्यांदा कानामध्ये फक्त आवाज येतो आणि नंतर उच्चही श्रव म्हणजे जोरात बोललेलं तेवढं ऐकू येतं आणि नंतर कान जातो आणि बाधिरे उत्पन्न होतं. तर हा मुख्य आणि महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे. कानामध्ये आवाज येणे, टिनिटस ही तक्रार बऱ्याच जणांना असते. ड्रममध्ये बोलल्यासारखं आपलंच आपल्याला ऐकू येतं असे काही जणांची तक्रार असते. काहींना कानामध्ये नेहमी खाज येत असते, काहींना कानातून सतत स्राव येत असतो, काही जणांना कानाचा घाण वास येत असतो, काही जणांच्या कानाची पाळी जी असते ती सुकलेली असते. तर अशी वेगवेगळी आजारपणं जी आहेत ना ती आयुर्वेदाने सांगितलेली आहे. काही वेळेला कर्णप्रतिनाह नावाचा एक आजार सांगितलेला आहे. तर हे सगळे आजार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि त्याची विविध ट्रीटमेंट सुद्धा दिलेली आहे. आपण प्रश्न घेऊया. मुंबईवरून प्रश्न आलेला आहे मिलिंद पाटणकर यांचा, कांदिवली मुंबईहून. नमस्कार. नमस्कार मिलिंदजी. पाटणकर बोलतोय, कांदिवली मुंबईहून. गेल्या 5-6 वर्षापासून माझ्या कानामध्ये आवाज ऐकू येतात, म्हणजे व्हिसलिंग साऊंड म्हणतात तसे. आणि कानाची तपासणी केली होती, कानातून मळ काढला होता, त्याच्यामुळे विशेष फरक पडल्यासारखा जाणवत नाही. आवाज येण्याचं अजूनही चालू आहे. वय किती आहे? त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार. तुमचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे? 66 वर्ष. 66 वर्ष तुमचं वय आहे. ठीक आहे, धन्यवाद. सर काय सांगाल त्यांना? आता पहिली गोष्ट कशी आहे, कानामध्ये शिट्टी वाजल्यासारखा आवाज असं त्यांचं स्वरूप कानाच्या आजाराचं दिसतंय. तर 1 ते 16 वर्षापर्यंत वय हे बालवय आहे, त्यावेळी कफाचं आधिक्य शरीरामध्ये असतं. 16 पासून साधारण 50 वर्षापर्यंत हे पित्ताचं वय असतं. आणि त्याच्यानंतर मात्र कानाला ऐकू कमी येणं, कानात आवाज येणं, रातकिडे ओरडल्यासारखा आवाज येणं, हे सगळे जे प्रकरण आहे ते 50 नंतर बऱ्याच लोकांना सुरू होतं. पण तुम्ही एक गंमत लक्षात घ्या की वेगवेगळे आजार असतात, त्यांची मूलभूत कारणं आयुर्वेद खूप वेगळ्या ठिकाणी सांगतो. तर अशा आजारांमध्ये एका कानाच्या आजाराचं वर्णन आहे की कर्णनाद आणि कर्णक्षेड हे लक्षण मूळव्याध झाल्यानंतर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, आरशामध्ये सांगितलेलं आहे, पूर्वरूपात आणि रूपावस्थेमध्ये. तर या लोकांची जेव्हा आपण केस टेकिंग करतो आणि शहानिशा करून घेतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की यांच्या गुदमार्गामध्ये आरशाचे कोंब असतात किंवा यांना संडासला चपटी होत असते किंवा साफ होत नसते किंवा आव पडत असते. त्यामुळे संग्रहणी नावाचा आजार अतिसार म्हणजे खूप जुलाब होणं आणि त्याच्यावरती आरश किंवा मूळव्याध या तिन्हीपैकी एक काहीतरी घटना त्यांना वयाच्या 35 ते 45 वर्षाच्या दरम्यान झालेली असणार आहे आणि त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणून त्यांना आता हा कानाचा त्रास होतोय. तर तितकं मागं जायला पाहिजे आणि तिथून त्या मूळव्याधीची जी ट्रीटमेंट करायला लागली की हा कानातला आजार त्यांचा कमी होणार आहे. ह्याचं कारण काय, शब्द हा आता आपण बघितलं तसं आकाश महावताचा गुण आपण बघितलेला आहे. आणि मूळव्याध झाल्यानंतर जेव्हा शौचाच्या मार्गात अटका उत्पन्न होतो कोणत्याही गोष्टीने, त्या वात जो आहे तो प्रतिलोमित होतो, म्हणजे खाली जायच्या ऐवजी वरती येतो आणि मग कानाला धक्के देणं, डोक्याला धक्के देणं, सततची सर्दी, हृदयाशी संबंधित त्रास किंवा दम लागणं, हे सगळे प्रकार त्यांनी सुरू होतात आणि आपल्या लक्षात येत नाही की ह्याचं कारण जे आहे ते मलावष्टंभ हे आहे. तर त्यांची ट्रीटमेंट ही ओरिजिनल पहिल्यांदा पक्वाशावरती किंवा मोठ्या आतड्यावरती व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काही गोष्टी त्यांना कानासाठी वापरता येतील. तर त्याच्यासाठी एक उत्तम वनस्पती मी इथं आणलेली आहे आणि माझ्या मते ती आपण आता बघूया. बरोबर. कोणती वनस्पती आणलेली आहे सर? आपण आता कर्ण जे त्यांना कानात शिट्टी येते त्याविषयी कोणती वनस्पती आपण वापरू शकतो ह्याविषयी जाणून घेऊया. ही जी आपल्यासमोर आता वनस्पती दिसते आहे
ही वरधारा नावाची वनस्पती आहे, समुद्र शोफ असं म्हणतात. ह्याचा एक गमतीशीर दुसरा फायदाही सांगतो की ह्याच्या पानाची भजी करून जर खाल्ली तर भजी करून सुद्धा वजन कमी करता येतं. हा एक वेगळा भाग म्हणून सांगितला. याला निळ्या रंगाची खूप छान फुलं येतात आणि एक कडक बी येतं त्याला, तर त्याला समुद्र शोफाचं बी असं म्हणतात. हे पुरुषांना खूप उपयोगी पडणारं शुक्रधातू वाढवणारं असं वाजीकरण औषध सुद्धा आहे. तर त्या ज्या बिया आहेत या वनस्पतीच्या त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या, कुटून तळून घ्यायच्या आणि तूप सिद्ध करायचं आणि ते जर कानामध्ये घातलं आठवड्यातून 2 ते 3 वेळेला तर मग कानामध्ये आवाज येण्याची ही प्रक्रिया जी आहे ती कमी होईल. च्यवनप्राशसारखं औषध आहे ते सकाळी उठल्या उठल्या त्यांनी खायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर नारसिंह रसायन नावाचं औषध किंवा महामायुरी घृत हे त्यांनी संध्याकाळी जर घेतलं तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आता त्यांच्या त्रास. पुन्हा एकदा सांगू शकता हे कसं वापरायचं? वरधारा नावाची ही वनस्पती आहे आणि हिचं बी जे असतं ते औषधासाठी उपयोगी आहे. पानं वापरली तरी चालतात पण बियांचा गुण हा जास्ती येतो. आणि बियांचं चूर्ण समजा तुम्ही एक 25 ग्रॅम घेतलं तर त्याच्या चौपट त्याच्यात तूप घालायचं आणि तुपाच्या चौपट त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते कढवायचं आणि फक्त तूप उरवायचं आणि गाळून ते कानामध्ये घालण्यासाठी वापरायचं. रोज साधारण 2 ते 3 थेंब किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर हे वापरलं तरी ह्याचा उत्तम परिणाम येतो. निश्चितच. कानात तेल घालावं का हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. आपल्याला आधुनिक चिकित्सा शास्त्रामध्ये डॉक्टर सांगतात अजिबात घालायचं नाही. ह्या विषयावर सुद्धा आपण जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे कानाचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत. ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. सध्या आंब्याचा मोसम जोमात आहे. मात्र हातापायांच्या भेगा आणि जर खाज येत असेल तर आंब्याच्या जो पानाचा चीक असतो तो तिकडे लावून त्याचा पण आपण जरूर उपयोग करू शकतो. याशिवाय आंब्याच्या कोळीची पावडर जर आपण अर्धा चमचा तांदूळाच्या धुवणाबरोबर घेतली, जेवणापूर्वी घेतली तर अंगावर पांढरं जाणं, स्त्रियांच्या विषयी अंगावर पांढरं जाणं किंवा रक्त जाणं हे सुद्धा कमी होऊ शकतं. ह्याचा आपण जरूर आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा आणि आरोग्य चांगलं राहावं. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी गोल्डन क्वेश्चन होता, कानात तेल घालायचं का? काय सांगाल? आता कसं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन केलं जातं. आधुनिक शास्त्राचे लोक ही संशोधन करत असतात, चांगली गोष्ट आहे. पण ते आयुर्वेदाच्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. पेडियाट्रिशियन लोकांना ह्याचा विरोध असतो आणि हे त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे. परंतु पहिली गोष्ट अशी की लहान मुलाचं वय हे कफाचं आहे आणि तो कफाचा काळ असल्याकारणानं लहान मुलांच्या कानात रोज तेल टाकायचं नसतं. प्रकृती मुलाची कफाची असेल तर मुळीच टाकलं नाही तरी चालतं. पित्ताची असेल तर कधीतरी टाकलं तर चालतं आणि वाताची असेल तर आठवड्यात 2 किंवा 3 वेळा टाकायचं आहे. आता ते तेल म्हणजे घाणेरडं कोणतं तरी, केस पडलेले आहेत, मुंग्या पडलेल्या आहेत, माती पडलेली आहे, असलं घाणेरडं तेल जे आहे ते वापरायचं आयुर्वेदाने सांगितलं नाही आहे. किंवा तुम्ही असं सांगा, लक्षात घ्या की वैद्याचे गुण सांगत असताना पहिल्यांदा काय सांगितले तर दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थी दृष्टकर्मा शुचिरभिषक. त्यातला शुचिर हा शब्द जो आहे तो आसेप्टिक प्रिकॉशन पाळणारा अशा अर्थाचा आहे. आणि त्यामुळे ते तेल वापरायचं ते तिळाचंच वापरायला पाहिजे आणि तैल मूर्छना करायला लागत असते. तुम्ही संशोधनासाठी जे तेल घेतले ते आधी ते केले की नाही बघायला पाहिजे. निवडलेली कॅटेगरी जी ही मुलांच्यापेक्षा म्हाताऱ्या माणसांना आणि तरण्या लोकांना त्याचा उपयोग होणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर लहान मुलांच्यावरती तुम्ही प्रयोग करणं इथं तुमचं हायपोथेटिकल आस्पेक्ट जो आहे तो चुकलेला आहे. त्यामुळे वैद्याच्या आधिपत्याखाली जर तुम्ही हे संशोधन केलं तर त्याचे परिणाम आयुर्वेदाने जसे सांगितले तसे दिसू शकतात. आता पुढचा प्रश्न असा आहे की कानात तेल का घालायचं? तर आकाश महाभूत जे आहे ते त्याच्यात प्रधान आहे. आकाशाच्या ठिकाणी वायू असतो. वायू आणि आकाश ही 2 महाभूत जी आहेत ती कोरडेपणा आणतात, म्हणून ते कानात घालायचं. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे काय, आपण आपल्या कानामध्ये तेल ह्या पद्धतीचा विचार करून वैद्याकडे जाऊन घालून घ्यावं, संपूर्ण अंगाला लावावं आणि मसाज केल्यानंतर तुमची फिलिंग्स काय आहेत हे पहिल्यांदा तुम्ही स्वतः तपासून बघा. नंतर मुलांच्यावरती प्रयोग करा. मुलांच्यावरती करण्याच्या आधी ते तरुण वयातल्या लोकांच्यावरती आणि म्हाताऱ्या माणसांच्यावरती करा आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला चांगल्या पद्धतीचे परिणाम जे आहेत ते दिसू शकतात. आपल्याला पुढचा प्रश्न आहे पुण्यावरून सुधाकर आवटेजी प्रश्न विचारतायत. नमस्कार सुधाकरजी. नमस्कार डॉक्टर साहेब, पुण्यावरून सुधाकर आवटे बोलतोय. बोला. मला विचारायचं होतं की बऱ्याच वेळेला कानामध्ये आपल्या किडा जातो एखादा त्रास होतो आणि उपचार काय करावे आणि काही वेळेला असं की रात्री अपरात्री जर असं कधी झालं झोपे तर आपण सुरुवातीला प्राथमिक उपचार काय करणार? निश्चितच. हो हो होऊ शकतो. अगदी बरोबर आहे.
धन्यवाद. अगदी खूप सर, काय सुंदर सांगाल? प्रश्न आहे हो, हो, हा. हो. कानाच्या पडद्याला जर छिद्र नसेल, कान आधी जर फुटलेला नसेल, तर कानामध्ये निसंशयपणे त्यावेळेला तिळाचं किंवा गोड तेल जे आहे ते गरम करून घालायचं. त्या उष्णतेने आतली किड्याची हालचाल जी आहे ती थांबू शकते आणि नंतर जो कान आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला साफ करून घेता येतो. अच्छा. शुक्त किंवा व्हिनेगार जे आहे ते कानामध्ये घालून समुद्रफेन घालण्याची पद्धत पूर्वीच्या काळी अच्छा. असायची. पण आता जवळ कुठेही तुम्हाला मेडिकल एड उपलब्ध असू शकते आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे उपचार करू शकता. पण अगदीच रिमोट प्लेसला असाल तर तुम्ही ते तेल गरम करून कानामध्ये घालणं हे इष्ट आहे. कानामध्ये घालायचं तेल जे आहे ते आपल्या गुडघ्यानं टिचकी वाजवताना जेवढा वेळ लागेल एवढा वेळ आयुर्वेदाने कानात ठेवायला सांगितलेला आहे आणि 1 ते 2 थेंब टाकून नंतर ते काढायला लगेच सांगितलेला आहे. हा भाग सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुपामध्ये आणि तेलामध्ये आमदोष किंवा गंधदोष नावाचा दोष असतो. त्यासाठी त्याची मूर्छना करायला सांगितली वेगवेगळ्या वनस्पतींनी आणि ते वनस्पतीचं मेडिकेटेड तेल जे आहे ते शुचिता पाळून मग नंतर ते कानामध्ये टाकायचं असतं. तर त्याचा फायदा आणि फायदाच होतो. 5000 वर्षापूर्वीपासून हा प्रकार जो आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आता जे डॉक्टर्स असं म्हणतात की कानात घालून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि बहुतांशी त्यांच्या आजीने त्यांच्या कानामध्ये तेल घातलेलं असतं. आणि म्हणूनच त्यांना चांगलं ऐकू येणं. आता ऐकू येणं हा जो प्रकार आहे, ऐकू न येणं, ह्याविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितले आणि कोणते उपचार सांगितले? बरोबर आहे. आता ऐकू न येणं ही प्रक्रिया मागाशी बघितली जशी लहान मुलांच्या बाबतीत जन्मजात असू शकते. म्हातारपणामध्ये सगळीच इंद्रिय थकत असतात, त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. पण इतर वेळेला कान फुटून जर ही प्रक्रिया झालेली असेल, कानामध्ये काडी किंवा पेन्सिल घातल्यामुळे हा प्रकार झालेला असेल किंवा मूळव्याध झालेली असेल किंवा संग्रहणीसारखा आजार असेल आणि त्याचा परिणाम झालेला असेल, काही विविक्षित अशी औषधं जी आहेत आधुनिक शास्त्राची ती पोटात घेतल्या कारणाने त्याचा परिणाम झालेला असेल, तर ह्या सगळ्यांचा परिणाम होत असताना मज्जातंतूंच्यावरती परिणाम होण्याची एक प्रक्रिया घडते आणि त्यातनं कान जो आहे तो जाणं ही प्रक्रिया घडते. बाह्यकर्णामध्ये विकृती आहे, मध्यकर्णामध्ये विकृती आहे, तर ती चांगल्या पद्धतीने दुरुस्त होते. परंतु जेव्हा मज्जातंतूशी संबंध त्याचा येतो, ऑडिटरी नर्वशी संबंध येतो, त्यावेळेला मात्र खूप अनावस्था प्रसंग येत असतो. तर ती नर्व जर सुकलेली असेल तर ती रिजनरेट करण्याच्या हिशोबाने आयुर्वेदाने जे काही विचार केले त्यात रक्ताचा विचार प्रधान आहे. शरीरातले मज्जातंतू जर विकसित करायचे असतील तर रक्त चांगलं तयार होणं हे गरजेचं आहे. कारण जिथं पित्तधारा कला आहे तिथंच मज्जाधारा कला आयुर्वेदाने सांगितलेली आहे. त्यामुळे पित्त चांगलं व्हायला लागलं, रक्त चांगलं व्हायला लागलं तर मज्जातंतू जे आहे ते वाढू शकतात. हे बोलतं एवढं सोपं नसतं, पण ह्याचं मागं पाठपुरावा जर केला गेला तर हे अशक्य आहे असाही भाग नाही आहे. आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला जो त्रिमर्मीय अध्याय आहे, त्या शिरोरोग जे सांगितलेले आहेत त्यातली औषधं वापरणं हे गरजेचं असतं. सारीवादी वटी म्हणून एक औषध आहे, इंदू वटी म्हणून दुसरं औषध आहे. हे पोटामध्ये घेण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि कडूरसाच्या वनस्पतींचे सिद्ध क्षीरबस्ती जे आहेत ह्याचा अप्रतिम फायदा होतो. ह्याच्यासाठी एक मी वनस्पती आणलेली आहे, ती माझ्या मते तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं पडेल. कानात ऐकू न येणं ह्याविषयी आपण विविध चिकित्सा आता बघतोय, त्याविषयीची अजून एक आपण वनस्पतीची माहिती करून घेऊया. हां, तर ही आता माझ्या हातामध्ये जी वनस्पती आहे ही रामेठा नावाची वनस्पती आहे. सिंहगडच्या डोंगरावरती ही खूप आहे, माथेरानलाही भरपूर आहे, महाबळेश्वरला आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मिळते. पिवळ्या रंगाची फुलं गुच्छाच्या स्वरूपात लागतात आणि हिला दातपाडी असं म्हटलं जातं. तर हे इरिटंट असं औषध आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी जनावरं विकत असताना जर म्हैस वगैरे बारीक असेल तर तिच्या अंगाला ह्याचा पाला चोळला जायचा आणि ती गुबगुबीत झाली की जाऊन विकायचे लोक, असं करायचे. तर ह्याचं तेल जर तयार केलं 5 पाकी आणि ते कानाच्या पाळीला बाहेरून जर लावायला सुरुवात केली तर वय वर्ष 35 ते 45च्या दरम्यानी मज्जातंतूशी संबंधित विकृती जी येते आणि त्यामुळे कान जायला जेव्हा सुरुवात होते त्यावेळी ह्या वनस्पतीचा अप्रतिम फायदा होतो. लहान मुलांना जन्मजात जेव्हा कानाची तक्रार असते त्यावेळेला मी मगाशी सांगितलेली पोटातली जी औषधं आहेत त्याला सप्लिमेंटरी म्हणून हे औषध आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट गुण करतं. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, फारच सुंदर आपण माहिती घेत आहे. अर्चना जोशी प्रश्न विचारताय जळगाववरून. नमस्कार. नमस्कार अर्चना ताई, बोला. माझी आजीचाही कानात म्हणजे ऐकायचा प्रॉब्लेम होता, कमी ऐकू यायचं आजीला, वडिलांनाही कमी ऐकू यायचं आणि आता मलाही तसंच वाटायला लागले. अनुवंशिक असेल काही? तुमचं वय किती आहे अर्चना ताई? 40. 40. बरं सर, अनुवंशिकता असू शकते का? बहिरेपणा हा बऱ्याच वेळा अनुवंशिक सुद्धा असतो. आई आणि वडील या दोघांच्या मध्ये वडिलांना जर बाधिरी असेल किंवा ऐकू येत नसेल तर त्याचा परिणाम हा कानावरती लवकर येतो. कारण आपल्या शरीरात तयार होणारे जे घन पदार्थ आहेत ते वडिलांच्या पासून आणि मृदू भाग जे आहेत ते सगळे आईपासून, असं आयुर्वेद मानतो. तर कानाचा अस्थी आणि आतल्या ज्या रचना आहेत त्या वडिलांच्याकडून त्याचं प्रपोर्शन जे आहे ते जास्ती आलेलं असल्या कारणाने त्यांना हा त्रास होण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक वेळेला असं असायलाच पाहिजे असं नाहीये.
बऱ्याच वेळा काय होतं, अनुवंशिकतेच्या व्यतिरिक्त आईवडिलांना त्रास असताना मुलांना त्रास होण्याची शक्यता म्हणजे काय, तर आईवडील खाण्यापिण्या वागण्याच्या ज्या चुका करत असतात त्याचंच अंधानुकरण मुलं करत असतात. आणि त्यामुळे जी संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी आहे ती मुलांच्या बाबतीत तशीच दिसते आणि जे आजार आईवडिलांना आहेत ते सुद्धा मुलांना दिसतात, असं एक प्रकरण असतं. तर अनुवंशिकते व्यतिरिक्त हे बघणं गरजेचं आहे. 40च वय असल्याकारणाने त्यांनी च्यवनप्राशसारखं औषध जे आहे ते घ्यावं, प्रकृती जी आहे जवळच्या वैद्याला दाखवावी आणि बस्तीची ट्रीटमेंट जी आहे ती पोटामध्ये घेणं हे गरजेचं आहे. आता विषय कानाचा जरी असला तरी शालाक्य तंत्र म्हणजे नाक, डोळे, कान ह्या सगळ्यांचा आणि तोंडाचा संबंध हा कानाच्या आजाराशी येतो. तर गंडूश धारण आणि कवल धारण असा एक भाग जो आहे तो आयुर्वेदात सांगितलेला त्यांनी करावा. घशाचं आरोग्य चांगलं त्यांनी मेंटेन करावं. नाकात टाकण्याची काही नस्याची औषधं आहेत आयुर्वेदामध्ये, त्याच्यामध्ये अणुतेल नस्य हे एक आणि षडबिंदू तेल नस्य हे दुसरं आणि पंचेंद्रिय वर्धन तेल नावाचं एक कश्यप संहितेमध्ये आलेलं तेल किंवा तूप आहे ते वापरणं गरजेचं आहे. तर त्यांनी त्यांचा त्रास जो आहे तो आता ऍटलिस्ट आहे तिथं थांबेल आणि प्रत्यक्ष तपासणी जर जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घेतली तर त्यांना अजून फायदा होऊ शकतो. माझा प्रश्न असा आहे की बस्ती ही जी तुम्ही चिकित्सा म्हणालात ती आपण शौचावाटे घेतो, तर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी इकडे का आपण बस्ती देणार? बरोबर आहे. तर वाताचं कंट्रोल हे संपूर्ण शरीरावरती मगाशी मी म्हटलं तसं, आणि वात दोष हा पक्वाशयात तयार झाला तर त्याचं स्थान जे आहे त्याच्यामध्ये कान सांगितलेलं आहे. आता पक्वाशयामध्ये अस्थिधारा कला सुद्धा सांगितली आहे, म्हणजे जिथं मळ किंवा पुरुष तयार होतो तिथं सूक्ष्म रूपात आयुर्वेद म्हणतो की हाडं तयार होतात. आणि त्यामुळे बघा तुम्ही की जुलाब खूप झाले तर कॅल्शियम डेफिशियंट म्हणून पायामध्ये हे पेटके यायला लागतात आणि कॅल्शियम दिलं की ते पेटके जातात. म्हणजे तुम्हाला आपोआप समजेल की पक्वाशयाच्या ठिकाणी अस्थिधातू उत्पन्न होतात. हे आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे. अशी विचित्र म्हणणी आयुर्वेदाची आहेत आणि त्याची खूप टिंगल टवाळी लोकांनी उडवलेली आहे. ह्याचं दुसरं क्लासिकल उदाहरण देतो की आमाशयाश्रम पित्तम रंजकम रसरंजनात असं एक सूत्र सांगितलेलं आहे. आणि आमाशय म्हणजे जठर आहे आणि तिथं रक्त तयार होतं म्हणताना लोक हसलेले आहेत या गोष्टीला. पण जेव्हा इंट्रिन्सिक फॅक्टरचा शोध लागला आणि तो आमाशयात आहे असं समजलं तेव्हा मग हे लोक म्हणायला लागले की आता आयुर्वेदाने हे आधीच सांगून ठेवलं होतं. तर अशा अजून अनेक गोष्टी आहेत की ज्या काळाच्या ओघात स्पष्ट होणार आहेत आणि आता त्या समजत नाही आहेत, परंतु वैद्याकडे जाऊन त्या समजून घेऊन ऍटलीस्ट आपल्या पेशंटवरती त्याचे प्रयोग करायला पाहिजे. निश्चितच. सर, कान फुटणं किंवा कानामध्ये फोड होणं ह्याविषयी काही आपण औषध चिकित्सा करू शकतो? कसं होतं, शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर बऱ्याच वेळा शरद ऋतूच्या वेळेला किंवा वर्षा ऋतूमध्ये कानामध्ये आणि अंगावरती गळवं खूप येत असतात. तर कानाच्या आतल्या बाजूला जर हे झालं तर त्याच्या महाभयंकर वेदना असतात आणि खूप त्याचा त्रास होतो. तर हे होत असताना कानाला पोटीस लावण्याची एक प्रक्रिया आहे. तर त्यातल्या पोटीसचं एक औषध जे आहे ते मी आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. कान फुटणं ह्यासाठी कोणतं औषध आपण वापरू शकतो याविषयी आता आपण जाणून घेऊया. सर्वांची सुपरिचित अशी ती बिया आहेत या. तर आळशी ज्याला आपण म्हणतो किंवा आतसी, तर असं हे जवस नावाचं धान्य तुम्हाला माहिती आहे. नागपूर साईडला ह्याची चटणी करून खातात आणि ओमेगा 3 याच्यात खूप असतं असं गवगवा झालेला आहे. पण ते ओमेगा 3 नुसतं खाल्लं तर यकृतावरती वाईट परिणाम करतं, ह्याची चटणी तसा परिणाम करत नाही. हृदयाशी संबंधित आजार असताना ह्याचं तेल अंगालाही लावता येतं आणि हे जे आहे ते पोटिसासाठी खूप उपयोगी आहे. तर आळशीचं पोटीस तयार करत असताना त्यात हळद, तेल आणि मीठ घालायचं आणि पाणी घालून ह्याचं पावडर करून ते शिजवायची आणि नंतर संपूर्ण कानावरती सायलॉइड प्रोसेस म्हणून मागचा हाडाचा भाग आहे तिथपर्यंत ह्याचा पोटीसाचा भाग यायला पाहिजे. आणि तसं केल्यानंतर आतला कानातला फोड जो आहे तो बाहेरच्या बाजूला फुटतो, स्राव आहे तो निचरा निघून जातो आणि त्या पेशंटला लगेच आराम वाटतो आणि ती जखम आपोआप भरून येते. अँटीबायोटिक घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक औषध ह्याच्या बरोबरीचं आहे, तेही आता तुम्हाला दाखवतो. कानाच्या आजारांविषयी इतर कोणतं औषध आहे? फार सुंदर आणि सुपरिचित वनस्पती आहे. तर ही आपण मारुतीला अर्पण जे करतो शनिवारी, ती रुई नावाची वनस्पती आहे. मुद्दाम हे पिकलेलं पान मी आणलेलं आहे कारण हे पिकलेलंच वापरावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर हे पान जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करायचं आणि नंतर त्याला तिळाचं तेल जे आहे ते लावून गॅसवरती धरून गरम करायचं. गरम केल्यानंतर त्याचे तेलाचे जे थेंब पडतात ते स्वच्छ ड्रॉपरनी आपल्या कानामध्ये 1 किंवा 2 थेंब कान फुटल्यानंतर पोटीस केल्यानंतर हा प्रकार करायचा. पोटामध्ये दही भात वगैरे ह्या गोष्टी बंद करायच्या उत्पन्न करणाऱ्या, की कानातली वेदना ही पटकन जाते आणि कानातलं गुळू जे आहे ते सुद्धा पूर्णतः बरं होतं. बरोबर. हे आपण आता बघितलं की कानाला फोड येणं किंवा कान फुटणं ह्याविषयी अनेक रुग्ण आपल्याकडे येतात, कानात सतत खाज येत असते आणि त्याने अतिशय रुग्ण तो बेजार झालेला असतो. ह्याच्यामध्ये आपण काही मदत करू शकतो? बरोबर आहे. कान खाजणं हे फारसं बरं नव्हे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. बहिर्मुख स्रोतस जे आहेत किंवा डोळे खाजणं, तोंडाला खाज येणं ओठांना किंवा नाक खाजणं, कान खाजणं हे मोठ्या आजारांची ही सुरुवात असू शकते. आणि शरीरामध्ये टॉक्सिन्स जेव्हा खूप वाढायला लागतात तेव्हा शौचाच्या मार्गातनं किंवा मूत्राच्या मार्गावाटे किंवा घामातनं जेव्हा ही विष बाहेर पडू शकत नाहीत त्यावेळी ह्या गोष्टी घडत असतात.
तर त्याचा विचार जो आहे तो कानाच्या हिशोबाने आता जेव्हा आपण बघतो तर कृमींच्या हिशोबाने त्याचा विचार करायला लागतो. पोटातले कृमी जे आहेत ते पडण्यासाठी पहिल्यांदा औषध दिली जायला पाहिजेत आणि त्याच्याबरोबरीनं बस्ती ट्रीटमेंट म्हणून जी सांगितलेली आहे, कुर्मिघ्न बस्ती जे आहे ते वापरले जायला पाहिजेत. तर मग कानातली खाज ही कमी होऊ शकते. करंज तैल म्हणून जे सांगितलेलं आहे ते गरम करून जर कानात घातलं तरी कानातली खाज ही चांगल्या पद्धतीने कमी येते. सर आपल्याला प्रश्न आलेला आहे. नेहा परदेशी प्रश्न विचारतायत. नमस्कार नेहा जी, आपका प्रश्न पूछिए. हाँ सर, मैम सर से बात करना है. हाँ बोलिए. हाँ, हमारा सवाल ऐसा है मैम कि हमारे मिस्टर को हाई बीपी है और डायबिटीज अभी जस्ट मालूम पड़ा हुआ है, तो इनके कानों में से शुरू करके ऐसा आवाज आता है. तो इस आयुर्वेदिक में कोई उपचार हो तो बता सकते हैं आप? धन्यवाद. उनकी उम्र क्या है? उनकी उम्र क्या है? उनकी उम्र 45 आहे. नेहाजी, आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देणार आहोत. मात्र कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे कानाचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईलवरून फोटो काढून घ्या, तुमच्या संग्रही राहील. पत्ता असा आहे: श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक 02024430262. दुसरा क्रमांक 09595810727. तिसरा क्रमांक 08087347921. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. म्हातारा व्हायला कुणालाही आवडत नाही. दररोज सकाळी जर 1 चमचा आवळकाठी चूर्ण हे खडीसाखरेबरोबर घेतल्यास वृद्धापकाळ दूर ठेवण्यास निश्चित मदत होऊ शकते. वयाच्या 35 नंतर सर्वांनी हा प्रयोग जरूर करावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला नेहा परदेशींचा प्रश्न होता. त्यांच्या मिस्टरांना, त्यांचं वय 44 जवळ आहे, रक्तदाब, उच्च रक्तदाब आहे आणि त्यांच्या कानातून आवाज येतो. त्यांना काही आपण मदत करू शकतो? बरोबर आहे. कसं आहे, रक्तदाब वाढणं ही प्रक्रिया जी आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रक्तपित्त नावाच्या आजाराची पूर्वरूपावस्था असते आणि त्याच्यामुळं रक्त बिघडल्या कारणानं, पित्तामुळं हा आजार उत्पन्न होतो. तर तिखट, आंबट, खारट खाणं, नॉन व्हेजिटेरियन खाणं जर होत असेल तर ते, रात्रीचं जागरण, जास्ती चिडकेपणा, अति पाणी पिणं, शौचाला लागले किंवा लगेला लागले आणि ते वेग अडवणं, अशी कारणं झाल्यानंतर युजली हा प्रकार जो आहे तो उत्पन्न होतो आणि बऱ्याच वेळा अनुवंशिकता सुद्धा त्या रक्तदाबाच्या मध्ये आढळते. तर रक्ताचा आणि पित्ताचा याचा खूप जवळचा संबंध आहे. तर त्यांनी रक्तमोक्षण आणि विरेचन हे पंचकर्मातले 2 भाग जे आहेत ते करून घेणं हे खूप उपयोगी आहे. त्याच्याबरोबरीनं सर्पगंधा चूर्ण किंवा मुक्तावटी नावाची एक गोळी मिळते, ती जर त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी घेतली तर त्यांचा रक्तदाब जो आहे तो आता आहे त्याच्यापेक्षा नॉर्मल होऊ शकतो आणि कानातला आवाज कमी होऊ शकतो. सुवर्ण भूपती नावाचं एक औषध आहे, ते पोटामध्ये जर गुळवेल सतावरवर त्यांनी घेतलं दोन्ही जेवणाच्या नंतर तर कानातला त्यांचा आवाज जो आहे तो कमी होऊ शकतो. आणि त्याच्याबरोबरीने दशमूळ आणि धानवंतर तेलाचे बस्ती पंचकर्मातले जे आहेत ते एकदा वमन आणि त्यांचं विरेचन आणि रक्तमोक्षण झाल्यानंतर त्यांनी जर केलं तर त्यांच्या कानातला आवाज हा कमी होऊ शकतो. हे सगळं होत असताना, डोक्याशी संबंधित आजार होत असताना डोक्यावरनं गरम पाण्याने आंघोळ करण्याची लोकांना सवय असते, तर ते होऊ नये. डोक्यावरती पाणी घ्यायचं असेल तर कोमट किंवा गार घ्यायचं आणि खांद्यावरनं तुम्ही कोणतंही पाणी घेऊ शकता. या पद्धतीने आंघोळ केली जायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा विचार माझ्या मते त्यांच्या मिस्टरांनी करावा. बरोबर, निश्चितच. सर, जेव्हा आपण म्हणतो कानाचे आजार, तेव्हा थोडासा कानाच्या आजारांविषयी प्रश्नांना विचारता आपल्यामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एक संस्कार आहे, तो म्हणजे लहान मुलाचे कान टोचण्याचा. ह्याचा आरोग्याशी काही संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. की लोकांना बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की आयुर्वेदामध्ये व्हॅक्सिनेशन, आता लसीकरण जसं असतं तसं काय आहे, तर लोकांना आयुर्वेदाची कल्पना फारशी नसते. तर लेहन विधी जो म्हणून एक कश्यप संहितेमध्ये सांगितलेला आहे, सुवर्ण, वचा, ब्राह्मी, शंखपुष्पी अशा काही वनस्पती आहेत किंवा रिंगणीसारख्या, लक्ष्मणेसारख्या काही वनस्पती आहेत, त्या उगाळून जर पोटामध्ये घेतल्या गेल्या मधावर आणि तुपावरती तर इम्युन सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्हेट होत असते. किंवा मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या हातावर बसेल एवढं गाईचं तूप जे आहे ते लक्षणासिद्ध वनस्पतीने जर केलं तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस हा प्रकारही दिसत नाही, ताप वगैरे येत नाही, मुलांची शी जी आहे ती साफ व्हायला लागते. मेकोनियम वगैरे जर गिळलेलं असेल तर त्याचाही परिणाम त्या मुलावरती येत नाही आणि ते मूल अंमळ हुशार होतं आणि पुढचे त्याचे जे माइलस्टोन आहे ते चांगल्या पद्धतीने कॅच करतं. तर हा विचार आयुर्वेदाचा लेहन विधीचा जसा सांगितलाय तो
एक प्रकारचं व्हॅक्सिनेशन आहे. दुसरं म्हणजे कान टोचणं किंवा कर्णवेधन संस्कार म्हणून सांगितलेलं आहे. आता संस्कार हा शब्द ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला संस्कारोही विशेष गुणांतराधनम उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणती गोष्ट आहे त्याच्यावरती संस्कार केला की त्यातले दोष कमी होतात, गुण जे आहेत ते वृद्धिंगत होतात आणि बऱ्याच वेळा नवीन गुणांचं अभिधान होतं. तर त्या हिशोबाने कान टोचण्याची प्रक्रिया आहे. कानाचा आकार जर आपण बघितला तर उलटा गर्भ जसा आईच्या पोटामध्ये असतो तसा आहे आणि कानाची पाळी म्हणजे आपल्या शिराचा भाग आहे. ऊर्ध्वमलम अधक कायम या पद्धतीने आपलं डोकं हे जे आहे ते शरीराचं मूळ आहे आणि त्या ठिकाणी जर कर्णवेध केला गेला तर जवळजवळ 80 पद्धतीचे आजार फ्युचरमध्ये मुलांना होत नाहीत. ह्याच्यासाठी सांगितलेला तो विधी आहे. त्याला एक विविध प्रकार असतो, त्या पद्धतीने ते करायचं असतं. म्हणून कान टोचण्याची पद्धत जी आहे ती हिंदू म्हणजे संस्कृतीत डोळे आहे. उघडूनच आपल्याकडे कान टोचण्याचा प्रकार सांगितलेला आहे. सांगलीवरून आपल्याला प्रश्न आलेला आहे शकील तांबोळी यांचा. नमस्कार शकीलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, मी शकील तांबोळे बोलतोय दिगंजूर. वय वर्ष माझं 45 आहे. हा, माझ्या थंड कोल्ड्रिंक फ्रीज मधले पदार्थ पिल्यावर कानातून पिळसर पाणी येते. ठीक आहे. इतर काही त्रास होतोय? बाकीच्या मग काही त्रास होत नाही. पाणी संध्याकाळी कोल्ड्रिंक पिल्यानंतर पाणी येते कानात, चिकट कोळसर पदार्थ. ठीक आहे. काय सांगाल त्यांना? कसं आहे, हा घशाशी संबंधित त्रास आहे. युस्ट्रेशन ट्यूबला सूज झाल्यानंतर हा प्रकार घडतो. टॉन्सिल्सचं आरोग्य जर चांगलं नसेल किंवा टॉन्सिल्स डॉक्टरांनी आधी जर काढलेलं असतील तर शरीर जे आहे ते एक्सपोज होतं बऱ्याच इन्फेक्शन्सना आणि थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सरद गरमी होऊन कानातनं ते पाणी येते. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, थंड गोष्टी त्याने घ्यायला नाही पाहिजे. हा पहिला भाग झाला. घशाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हळद आणि मीठ गरम पाण्यामध्ये टाकून त्यांच्या गुळण्या त्यांनी करणं हे चांगलं आहे. गुळण्या करायला सुद्धा बऱ्याच लोकांना जमत नाही, तर लहान मुलांना गुळण्या शिकवायला पाहिजे. आणि जितक्या जोरात आपण आवाज गडगडण्याचा काढू तेवढं ते पाणी खालीपर्यंत जातं आणि घशाची स्वच्छता होते. शिवा संजीवनी एक तेल आहे, ते बाहेरून आपण लावू शकतो घशाला. आणि मृगशृंग जे आहे ते उगाळून जर घशाला लावलं तरी सुद्धा टॉन्सिलचं आरोग्य जे आहे ते सुधारू शकतं. युस्ट्रेशन ट्यूबवरती हा जो प्राणायाम आहे तो जर घालवायचा असेल तर उज्जाई नावाचा प्राणायाम खूप उपयोगी पडतो. तो जवळच्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं शिकून घ्यावा आणि त्याचा प्राणायाम सुद्धा अशा पद्धतीने चांगला येऊ शकतो. ह्याच्याबरोबरीनं लसूण जो असतो आपला रेग्युलर खाण्यातला, त्या लसणाची एक पाकळी जी आहे ती कापसामध्ये गुंडाळायची सोलून आणि ती रोज रात्री कानामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आठवणीने काढायची. असं जरी केलं ना तर मग त्याच्यामधलं जे सल्फर आहे, गंधक आहे, त्याचा परिणाम युस्ट्रेशन ट्यूबवरती चांगला येतो. फंगल इन्फेक्शन आतली कमी यायला लागतात आणि मग युस्ट्रेशन ट्यूबवरचा जो परिणाम आता त्यांना येतोय तोही सुद्धा कमी होऊ शकेल. सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अर्श असताना सुद्धा आपल्याला कानाचे त्रास होऊ शकतात. इतर कोणत्या आजारांमुळे आपल्याला कानाचे त्रास होऊ शकतात किंवा कानाच्या आजारांचा इतर आजारांशी काही संबंध आहे? कसं आहे, डोळ्याशी संबंधित काही आजार असतील तर लेझोन लॅक्रिमल डक्टमधून पुन्हा ते सप्तपथाकडे ते दुखणं जे आहे ते जातं आणि आपल्या घशामध्ये ही सगळी स्रोतस किंवा पोकळ्या एकत्र आलेल्या असतात. त्यामुळे डोळ्याचा त्रास जो आहे तो कानावरती होऊ शकतो, नाकाचा त्रास आहे तो कानावरती होऊ शकतो, तोंडाचा किंवा दात किडलेल्याचा परिणाम कानावरती येऊ शकतो, कानाचा परिणाम घशावरती येऊ शकतो, घशाचा परिणाम कानाचा परिणाम नाकावरती येऊ शकतो. असं हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे सळी कुठनंही जर घातली तर दुसरीकडनं ती सळी निघते, असं हे छिद्र आहे शरीरातली. आणि म्हणून या तंत्राला शालाक्य तंत्र असं म्हटलेलं आहे ENTला आयुर्वेदामध्ये, की त्या शलाका यंत्राचा फार वापर करायला लागतो. तर त्या हिशोबाने ह्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याचा संबंध जर कानाशी आहे. पण असं असताना एखादा माणूस स्थूल खूप आहे तर त्याच्या शरीरामध्ये कानाच्या संबंधाने आजार होण्याची शक्यताही जास्ती असते. कारण आरश किंवा मूळव्याध आणि स्थूलपणा हे हातात हात घालून येतात. तर ह्याचाही विचार करायला लागतो. बऱ्याच वेळेला मनाशी संबंधित जे आजार असतात त्याची जी औषधं असतात त्याचा परिणामसुद्धा कानावरती येऊ शकतो. तापाची अनेक औषधं अशी आहेत की त्याचा कानावरती आणि मज्जातंतूंच्यावरती परिणाम येऊ शकतो. तर शरीरात असा कोणताही आजार नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की 3.5 हाताच्या देहामध्ये जवळचा किंवा लांबचा असा संबंध प्रत्येक वेळेला कानाशी येणारच आहे. आणि मग कशातून ते उत्पन्न झालं याच्यासाठी आम्ही पूर्व व्याधी वृत्त लक्षात घेतो. जुना झालेला जो कोणता आधीचा आजार असेल तो आणि त्याच्यानुसार संप्राप्ती लावली जाते आणि मग औषध दिली जातात. निश्चितच सर, पण अनेक वेळेला असं होतं की म्हणजे काही रुग्ण आपल्याकडे येतात आणि अगदीच एक टिपिकल प्रश्न असतो की माझाच आवाज मला असा कानाच्या ड्रम मध्ये ऐकू येतो. बरोबर. हा काय प्रकार आणि ह्यावर काही चिकित्सा होऊ शकते? बरोबर. तर हा कर्णप्रतिनाह नावाचा विकार आहे आणि त्याच्यामुळं स्वतःचा आवाज स्वतःच ऐकल्यासारखं असं ऐकू येतं आणि लोक त्याने हैराण झालेली असतात. तर वायूची जी गती आहे ती प्रतिलोमित झालेली जर नॉर्मल केली गेली आणि कफाच्या संबंधाने जी सूज आहे ती जर कमी केली गेली तर उत्तम पद्धतीचा परिणाम ह्या लोकांच्यावरती येऊ शकतो. तर पुनः नावाचं
नावाचं एक औषध आहे ते पोटामध्ये ह्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. मगाशी सांगितलं तसं आळशीचा उपनाह किंवा पोटी जे आहे ते कानाला लावणं हे एक इष्ट आहे. आणि त्याच्यावरून काही आस्थापन बस्ती नावाची बस्तीची कल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे. ती जर केली गेली तर कानात हा आवाज घुमण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी यायला लागते. याच्याबरोबरीनं मेंदूला सूज आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आयुर्वेद देतो. म्हणजे मेनिंजायटिस वगैरे झाल्यानंतर किंवा तिथं सूज आल्यानंतरची जी औषधं आहे त्याची औषधंसुद्धा या आजारासाठी उपयोगी पडतात. त्यासाठी मांस्यादी कषाय नावाचं एक औषध आहे. ते जर 2 वेळेला जेवणानंतर घेतलं गेलं ना तर त्याचा अप्रतिम फायदा हा कर्णप्रतिनाहासाठी होत असतो. म्हणजे मेनिटॉल वगैरे जशी औषधं डॉक्टरांची आहेत ना त्या पद्धतीचा सूज कमी करण्याचा परिणाम जो आहे तो या औषधात आहे. अच्छा सर, आणि चक्कर येणं आणि कान दुखणं यांचा काही संबंध असू खूप शकतो? जवळचा संबंध आहे. कानानं चक्कर येताना वय वर्ष 40च्या पुढे एखादी व्यक्ती असेल तर मानेशी संबंधित ती चक्कर असू शकते, कानाशी संबंधित असू शकते, रक्तदाबाशी संबंधित असू शकते, मध्यम वय असल्याने पित्ताशी संबंधित ती असू शकते, डोक्याला मार लागणं वगैरे ह्या गोष्टी असू शकते, व्हिटॅमिन डेफिशियन्सीचा परिणाम म्हणून ती असू शकते. तर कानाशी संबंधित ज्या वेळेला असेल त्यावेळेला कान टोकरल्याची हिस्ट्री मिळते किंवा कान फुटल्याची हिस्ट्री मिळते. उठून बसल्यानंतर हा प्रकार जो जास्ती आहे असं लक्षात येतं. तर BP वगैरे वाढले नाही आहे ना, कमी झालेलं नाही ना, हे पहिल्यांदा बघावं आणि नंतर कानाच्या हिशोबाने शहानिशा करावी आणि मग तशी औषधं द्यावी. आणि देश आणि काळाचं ज्ञान हे ग्रहण करण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, यामध्ये कानाचा काय महत्व आहे? खूप जवळचा संबंध आहे. कारण आवाज कोणत्या दिशेने येतो आणि एखादी वस्तू दिसते कशी आणि कुठून दिसते यानुसार आपण आपलं देश आणि काळाचं जे महात्म्य आहे ते कानाला आणि डोळ्याला आपल्या समजत असतं. तर कोणतीही दिशा समजण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मनाचा जेवढा संबंध आहे तेवढाच कानाचा जवळचा संबंध आहे. वेस्टिब्युल नावाची एक रचना आहे त्याच्याशी संबंध बॅलन्सिंगचा खूप वेळा येतो आणि त्याच्याबरोबर कानाचा आणि दिशेचा संबंधसुद्धा येतो. तर कान चांगलं राहण्यासाठी म्हणून आयुर्वेदाने बस्ती आणि कर्णपुरण ही ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तर जेवढं तुम्ही त्याला तेलाचा मारा कराल एका विविक्षित वयानंतर आणि कर्णपुरण ही ट्रीटमेंट म्हणून बघाल तेवढा त्याचा परिणाम जो आहे तो तुमचे कान शेवटपर्यंत चांगले राहण्यापर्यंत येऊ शकतो. अच्छा सर, आणि अनेक वेळेला असं असतं की जन्माच्यातच कानाची पाळी ही लहान असणं किंवा वाकडी तिकडी असणं ह्यावर आपण काही आयुर्वेदिक उपचार करू शकतो? बरोबर आहे. कर्णपिप्पली आणि कर्णतंत्रिका नावाचा एक आजार सांगितलेला आहे. वायरसारखे किंवा तारेसारखे सुद्धा कानाच्या पाळ्या असलेले लोक असतात किंवा पैलवान लोक जे असतात तेव्हा जेव्हा कुस्ती खेळत असतात तेव्हा कानाला धक्का लागला की प्रचंड वेदना होतात. तर सुपारी ठेवून कान दाबणं आणि मोडणं अशी प्रक्रिया कोल्हापूर साईडला बऱ्याच वेळा आपण बघतो. तर त्या जो कानाचा आकार तयार केलेला असतो तसं नॅचरली जन्मजात बऱ्याच वेळेला असू शकतं. तर त्यासाठी कर्णपाली वर्धन तेल नावाचं एक तेल सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये अश्वगंधेसारख्या वनस्पती आहेत आणि ते पौष्टिक तेल जे आहे ते कानाला लावून कानाची पाळी वाढवण्याचा प्रकार जो आहे तो पूर्वीच्या काळी केला जायचा. तो ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतो. आणि अनेक वेळेला कानाला घाण वास येतं असे अनेक रुग्ण कंप्लेंट करतात. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा आहे? कसं आहे, कृमींच्या संबंधाने ही दुखणी आहेत. कानातला मळ जो आहे तो अतिशय कटू विपाकाचा आणि कठोर रसाचा असतो आणि कान जर फुटण्याची प्रवृत्ती सतत असेल, फंगल इन्फेक्शन होत असेल तर कानाला घाण वास येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी पोटीस करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याबरोबर चातुर्जात म्हणून 4 गोष्टी सांगितल्यात आयुर्वेदाने. तो गेला तमालपत्र आणि नागकेशर. त्यांनी सिद्ध केलेलं तेल जे आहे ते कानामध्ये घालणं हे उपयोगी आहे. रुईचं पान जे आहे त्याचं पोटामध्ये विडा घेण्याची एक पद्धत असते. चतकोर पान त्या रुईचं घ्यायचं आणि विड्याच्या पद्धती काही विविक्षित गोष्टी घालून जर खाल्ल्या गेल्या तर कानातल्या मळाचा वास जो आहे तो कमी होऊ शकतो. समुद्रफेन नावाचं जे एक औषध आहे ते कानामध्ये घातल्यानंतर आणि लिंबाचा रस जो आहे तो युक्तीने जर कानामध्ये स्वच्छ असा लिंबाचा रस घातला गेला तर कानातली घाण निघू शकते किंवा ENT सर्जनकडे जाऊन कानातला मळ जो आहे तोही आपल्याला काढून घेता येऊ शकतो. कान धुण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यात मूर्तुजाच्या पाण्याने जे कॉपर सल्फेट जे असतं त्यांनी कान धुण्याची एक प्रक्रिया आहे ती केली तरी कानातला वास हा कमी होऊ शकतो. घाण वास येणे हे पित्ताशी संबंधित लक्षण आहे. विसर्गंध आहे. तर पित्ताची ट्रीटमेंट म्हणून रक्तमोक्षण करणं आणि विरेचन करणं हे केलं तरी कानाचा वास कमी येतो. आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की कान साफ करावेत का? मग ते पिनेने करावे, बड्सनी करावे? आयुर्वेद याविषयी काय सांगतो हे आपण जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे कानाचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण उद्याचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनीवरील रविवार दिनांक 26 एप्रिल रात्री जरा वेळ बदललेली आहे. रात्री 8च्या ऐवजी रात्री 8:30 वाजता आपला प्रोग्राम सुरू होणार आहे. थेट प्रसारण हॅलो डॉक्टर कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे टेस्ट ट्यूब बेबी IVF समज आणि गैरसमज. सहभाग डॉक्टर संदीप माने. सूत्रसंचालन डॉक्टर अपर्णा राऊत.
विश्रांतीपूर्वी मला जो प्रश्न पडलेला त्या प्रश्नाचं उत्तर सरांकडून घेऊया. सर, नेहमी मला सांगितलं जातं की ॲडव्हर्टाईजमध्ये बघतो पण दररोज आंघोळ झाल्यानंतर कान साफ करायचे असतात. कितपत तथ्य आहे आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? कानाची गर्त जर आपण लक्षात घेतली तर ती वी शेप आहे, त्रिकोणाकार असा आत खालीपर्यंत तो खड्डा आहे. याचाच अर्थ असा आहे की कानात तयार झालेले जे वॅक्स किंवा मळ आहे ना, ते कान फक्त चोळल्यानंतर सुद्धा निसर्ग बाहेर काढू शकतो. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला कानामध्ये बड घालण्याची अशी गरज नाही आहे, त्याची सवय लागू शकते. आणि बऱ्याच वेळा कसं होतं, लोक अगदी बारीक असतात, कानामध्ये मळ असतो आणि प्रचंड भूक लागत असते, कारण तो मळ आतल्या आत हल्ला की वेगच नर नावाची जी नव आहे त्याला स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यांना खूप भूक लागते, म्हणजे खोटी भूक त्यांना लागू शकते. तर कान पोखरणाऱ्या लोकांना किंवा टोकरणाऱ्या लोकांना विनाकारण भूक फार लागणं असं प्रकरण दिसू शकतं. तर कानामध्ये काडी घालणं म्हणजे तो पार्थिव पदार्थ आहे, तर त्यांनी कोरडेपणा वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी त्या बड जे आहे त्या तेलामध्ये बुडवून, स्वच्छ तेलामध्ये निर्जंतुक अशा जर तुम्ही वापरल्या तर एक वेळ चालू शकेल. परंतु रोज उठल्यानंतर किंवा आंघोळीनंतर हा प्रकार करावा असं काही करू नये. आणि दुसऱ्याकडनं तर कान मुळी साफ करून घेऊ नयेत. लोकांना ही सवय असते, खेडेगावामध्ये हे खूप वेळा होतं. तर त्यासाठी डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं ह्या गोष्टी साफ करणं हे जास्त योग्य आहे. कारण कानाच्या रचनेचा जर तुम्हाला अंदाज नसेल तर मोठा धोकादायक जखमा त्याच्यामध्ये होऊ शकतात आणि कान जाऊ शकतो. तर ते कृपा करून तुम्ही करू नका. सर, पण कानात मळ जो असतो तो निर्माण का होतो? कसं आहे, कानातला मळ जो आहे तो अतिशय कडू अशा पद्धतीचा मळ असतो, म्हणजे ते विष आहे आणि विषाच्या पद्धतीने ते जुन्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने वापरलं जायचं अन्नात घालून, आणि त्याच्यामुळे माणूस सुकत जायचा आणि मरायचा किंवा जलोदरासारखा आजार व्हायचा. तर आता हा मळ उत्पन्न होतो तो कसा असतो, चिकट असतो, तेलकट असतो. आणि कान आहे तिथे उत्पन्न होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोरड्या आहेत, तर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी शरीराने केलेली ती गोष्ट आहे आणि म्हणून तिथं तो मळ येत असतो. तर तो मळ कमी तयार व्हावा असं जर वाटत असेल तर कानामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल टाकणं, मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जास्त योग्य आहे. तर कानातला मळ आपोआपच कमी व्हायला लागतो. सर, अनेक वेळेला जन्मजात कर्णबाधिर्य काही लहान मुलांना असतं, तर ह्यांच्यामध्ये आपण काही त्यांना मदत करू शकतो का आयुर्वेदात? कसं होतं, जन्मजात कर्णबाधिर्य होण्याची वेगवेगळी कारणं मगाशी मी सांगून झालेली आहेत. पण कर्णबाधिर्याचे अशी रुग्ण कोणतेही आले तर त्यांचं वय आधी 3 वर्षाच्या आत आहे ना हे बघणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा 3.5 पावणे 4 वर्षाचं वय असेल तरी वयस्थापन गणातली औषधं देऊन आम्ही त्यांचं वय रोधून त्यांना औषधं देऊ शकतो, म्हणजे शारीरिक वय आहे ते रोधून. तर असं आपल्याला करता येतं आणि कर्णबाधिर्य कमी करण्यासाठी काही विविक्षित प्रयत्न करता येतात. ही ट्रीटमेंट साधारण 8 ते 11 महिने एवढी चालते आणि तेवढ्यात जर परिणाम येतोय असं दिसलं तरच पुढे जाण्यात मजा असते. प्रत्येक वेळेस त्याचा गुण येईल असं नाहीये, हे खूप अवघड प्रकरण असतं, पण अशक्य आहे असं नाहीये. त्याच्यासाठी पारदाच्या निर्गंध मूर्छना नावाची एक कल्पना आहे आयुर्वेदातली, ती खूप चांगला गुण देते आणि रसायन औषधं वापरून हा परिणाम आपल्याला घेता येतो. कानाचा संबंध आणि बोलण्याचा संबंध जो आहे तो एकमेकाशी संबंधित आहे. तर त्या मुलाला बोलता केव्हा येणार आहे, जर ऐकू आलं तर बोलता येणार आहे. कारण कानाला ऐकू आलं नाही तर ती मुलं मुकी होतात. तर त्या अनुरोधाने दोन्हीची ट्रीटमेंट जी ती करताना आम्हाला मर्मांचा विचार करून ट्रीटमेंट करायला लागते. कार्यक्रमात अशीच माहिती घेत राहणार आहोत. मात्र कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला हा सुद्धा कानाशीच निगडीत आहे. कानामध्ये अस्वच्छ माती पडलेले कोमट न केलेले तेल असे कधीही घालू नये. कान फुटला असता वैद्यकीय सल्ल्याशिवाय कानात काहीही घालू नये. कानाचे आजार असलेल्या लोकांनी फक्त कर्णबाधिर्य सोडून शक्यतो डोक्यावरून आंघोळ करू नये, पण स्वच्छता जरूर पाळावी. थंडीच्या दिवसात कानाला गरम कपडे गुंडाळणे, जलनेती करणे, अनुलोम विलोम करणे यामुळे कानाचे आरोग्य सुधारते. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही आता दाखवणार आहोत, तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईलवरून फोटो काढून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक 020-2443-0259. दुसरा क्रमांक 09595-810-727. तिसरा क्रमांक 08087-347-921. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. कार्यक्रम तुम्हाला जर पुन्हा बघायचा असेल तर पुनःप्रसारणाची तारीख पण बघून घ्या. पुनःप्रसारण ह्या कार्यक्रमाचं होणार आहे सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 9 वाजता.
आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवत राहा. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमामध्ये प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. सर, वयाप्रमाणे कानाला कमी ऐकू येतं, ह्यामध्ये आपण काय करू शकतो? हा, त्याच्यासाठी मी काही वनस्पती आणलेले आहे की तरुण पण टिकलं तर बरेचसे आजार जे आहेत ना, कानाचे, नाकाचे, डोळ्याचे किंवा एजिंग ज्याला म्हणतो, ब्रेनशी संबंधित किंवा पॉरोपरिकलेक्शन कमी होणं, स्मृती कमी होणं, ह्याच्यासाठी काही वनस्पती आणले त्या मी तुम्हाला दाखवतो. वयस्थापन गण जो आहे आयुर्वेदामधला, त्यातील काही वेगवेगळ्या वनस्पती आहे, जसं गुळवेल आहे, शतावरी आहे, ह्यासारख्या विविध वनस्पतींची माहिती आपण आता थोडक्यात घेऊया. तर ह्या समोर ज्या वनस्पती आपल्याला दिसत आहेत त्या 3 वनस्पती आहेत इथे, आणि त्या जर बघितल्या तर याच्यातली छोट्या पानाची जी वनस्पती आहे ती शतावरी म्हणून आहे. या शतावरीचं मूळ जे आहे ते उपयोगी पडतं. ते पोटामध्ये जर साधारण अर्धा चमचा सकाळी असं उठल्या उठल्या जर तूप आणि साखरेवरती घेतलं तर बुद्धिस्मृती, एकाग्रता चांगली राहते, मस्तिष्क चांगला राहतो आणि त्यामुळे कानाचे आजार जे आहेत ते होत नाहीत, एस्पेशली मज्जातंतूशी संबंधित. दुसरी वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा मोठा आवळा आहे, आमलिकी ज्याला म्हणतो ते, आणि च्यवनप्राश वगैरे ह्याच्यापासूनच तयार केला जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा 3 अवस्था आपल्या पेशींना किंवा सेल्सना ज्या येतात त्यातली स्थिती ही अवस्था यांनी प्रोलॉंग होते आणि त्यामुळे आयुष्याचं वर्धन होतं. त्यामुळे तरुण वयामध्येच याचा प्रयोग आपण रोज सकाळी किंवा रात्री 1 चमचा आवळकाठी चूर्ण जे आहे ते मधावरती आणि तुपावरती जर घ्यायला सुरुवात केली विषम मात्रेमध्ये, तर मग त्याचा परिणाम जो आहे तो तरुण पण टिकण्यासाठी होतो आणि कानाचे आजार हे शक्यतो होतच नाही. तिसरं, ही लाल फळं जी दिसत आहेत इथे, ती गुळवेल नावाची वनस्पती आहे, त्याचं खोड इथं आणलेलं आहे. आणि या गुळवेलीचं सत्व जे आहे ते, किंवा या गुळवेलीचा काढा जर पोटामध्ये घेतला गेला तर तरुण पण टिकून राहतं. वेगवेगळ्या पद्धतीचे ताप जे आहेत ते शरीरातले नष्ट होतात आणि 3 दोष जे आहेत ते समस्थितीमध्ये राहतात आणि कानाचं आरोग्य हे अप्रतिम पद्धतीने टिकवलं जातं. तर माझ्या मते ह्या वनस्पती वापरून बघणं गरजेचं आहे. सर, आणि कान आणि टेम्पोरल जो बोन आहे ह्याचा रचनात्मक काय संबंध आहे, थोडक्यात काय सांगाल? कानामध्ये आपल्या मेंदूच्या वरचं जे आवरण आहे, कवटी, त्यातलं सगळ्यात थिनेस्ट बोन कोणतं आहे तर ते टेम्पोरल बोन आहे आणि तिथं कान आहे. त्या कानावरती मार लागला किंवा त्या बोनवरती मार लागला तर माणूस पटकन मरू शकतो, म्हणून त्याला एक प्राणायतन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कानाला तेल लावणं, कानामध्ये तेल घालणं, त्या हाडाला तेल लावणं हे नेहमी जर केलं गेलं तर कानाशी संबंधित आजार हे चांगले बरे होतात आणि त्याच्याबरोबर कानाच्या हाडाचं आरोग्य सुधारतं. कानाच्या विविध आजारांविषयी आज आपण माहिती घेतली. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे ह्याविषयी माहिती घेतली. कानाला नेहमी चांगलं ऐकणं हे फार उपयोगी आहे, कारण मंजूळ गाणी, चांगले विचार हे जर आपण कानाने ऐकले तर आपलं कानाचं आरोग्य तर सुधारेल आणि आरोग्य सुद्धा आपलं उत्तम राहील. मला वाटतं ह्या पूर्ण माहितीचा तुम्हाला निश्चित उपयोग झालेला असेल आणि त्यासाठी वैद्य समीर जमदग्नी तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.